मी समजून सांगतो आधी. सोपा प्रश्न आहे हा UPSCचा PYQ बाय द वे. एम्पॉवरिंग वुमेन इज द की टू कंट्रोल पॉप्युलेशन ग्रोथ. महिला सक्षमीकरण हा अत्यंत कळीचा मुद्दा. कशासाठी? लोकसंख्या नियंत्रणामध्ये महिला सक्षमीकरणाचा ह्यामध्ये रोल विचारलेला आहे. हा एक है ना की टू कंट्रोल द पॉप्युलेशन ग्रोथ. डिस्कस ऑन दिस. प्रश्न समजतोय? ओके. प्रश्न बघा. एम्पॉवरिंग वुमेन, महिला सक्षमीकरण. मी बोर्डवर येतो. महिला सक्षमीकरण ह्यानं पॉप्युलेशन कंट्रोल किंवा लोकसंख्या नियंत्रण कसं होऊ शकतं हा प्रश्न. and one more. Okay, and one more. The command is discuss. लक्षात ठेवायचं की जेव्हा डिस्कस शब्द येईल, चर्चा करा शब्द येईल, तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर ग्रुप डिस्कशन शब्द आला पाहिजे. काय आला पाहिजे? ग्रुप. व्हॉट इज अ ग्रुप डिस्कशन? ग्रुप डिस्कशनचा अर्थ असतो की सगळे त्यातले पार्टिसिपंट जे आहेत ग्रुप डिस्कशन मधले, दे आर एक्सप्रेसिंग देअर ओन व्ह्यूज. एक जण म्हणतो की मला असं वाटतं, दुसरा म्हणतो ठीक आहे पण मला हे वाटतं, तिसरा म्हणतो की नाही मी सहमत नाही, मला असं काहीतरी वाटतं. असं करत आपलं ग्रुप डिस्कशन ठरतं आणि चालतं. ओके. डिस्कस हा वर्ड काय की ऑन पेपर एक सिंगल ऍक्टर ग्रुप डिस्कशन घडून आणतोय. ऑन पेपर तुम्ही स्वतः सगळ्यांच्या रोलमध्ये जाऊन एक डिस्कशन घडवतात, म्हणजे सगळे मुद्दे कव्हर करण्याचा प्रयत्न करतात. एकाच साईडनं लिहिता अजून काही लिहू शकतात का, बाकीचे काही काउंटर ओपिनियन असू शकतात का, ह्याचा पण विचार करणं म्हणजे डिस्कस. ओके. द वर्ड इज ग्रुप डिस्कशन असं इमॅजिन करायचं. ओके. गो. कधी पण जेव्हा तुम्ही डोकं लावायचा हा जो टाइम घ्याल ब्रेन स्टॉर्मिंग, त्यामध्ये तुम्ही पहिले ठरवायचं की तुमच्या बॉडीमध्ये किती सब पार्ट्स येऊ शकतात जे तुमच्या कमांड वर्डवरनं ठरतं. तुमची कमांड काय? कमांड म्हणजे डिस्कस हा जो वर्ड वापरला. तुमचा कमांड जो आहे त्याच्यावरनं तुमच्या बॉडीमध्ये किती पार्ट येऊ शकतात आणि त्यांचं वेटेज किती राहील याच्यावर विचार करणं असतं. पहिले 30 सेकंद डोक्यात पटकन झालं पाहिजे. बघूया आपण तुमचा जो बॉडीचा पार्ट आहे ना, ह्याच्यामध्ये काय काय असेल. त्यांनी विचारलंय जो मागचा मी इथे घेतो की महिला सबलीकरण हे लोकसंख्या नियंत्रणासाठी कसं प्रभावी एक हत्यार असेल, एक की असेल. तर तुमचा नक्कीच हा पहिला पार्ट तुमच्या बॉडीमधला असेलच, नक्की असेल हा. ह्याच्या व्यतिरिक्त कमांड डिस्कस आहे म्हणून अजून काही डायमेन्शन आपण ओपन करू शकतो का हा विचार करणं फार महत्वाचं. जर इथे माझा प्रश्न असला असता, कमांड असली असती एक्सप्लेन धिस, तर मी बाकी डोकं लावलं नसतं. किंवा जस्टिफाय द स्टेटमेंट, मी बाकी डोकं लावलं नसतं. इथं काय डिस्कस आहे म्हणून माझा दुसरा पार्ट जो जायला हवा तो जरासा काउंटर जायला हवा. काय? कदाचित मी 2 ह्याच्यावर लिमिटेशन लिहू शकतो का, मर्यादा. पहिला मुद्दा तर हा आहेच आहे. इट्स गोइंग टू ऑक्युपाय ॲटलीस्ट 80% ऑफ युअर द बॉडी पार्ट. बट काही मर्यादा असतील का? आणि आणखी एक हिडन डिमांड जी आहे ती हिडन डिमांड म्हणजे मग आपण हे पोटेन्शियल कसं है ना, ह्याच्यावर सोल्युशन काय असतील, ह्याचा वे फॉरवर्ड काय असेल, किंवा ह्यावर सोल्युशन की हाऊ वी कॅन है ना एम्पॉवर मोर वुमेन टू कंट्रोल मोर पॉप्युलेशन. हे तर माझा मुद्दा होता की धिस इज द आयडिया. हा तुम्हाला कुठेतरी अर्धा मार्काचा फरक पाडून जाईल कारण डिस्कस शब्द होता. डिस्कस ही त्याची डिमांड होती. परत बघा मी काय म्हणतो, समजलं? लुक ॲट दिस नाव. तर तुमच्या बॉडीमध्ये एकूण किती पार्ट जातील? एक असेल इंट्रोडक्शन, पूर्ण उत्तरामध्ये एक असेल तुमचं इंट्रोडक्शन, म्हणजे इथे तुम्ही असं इंट्रो. मग तुमच्या बॉडीमध्ये जातील एक की कसं महिला सक्षमीकरण हे पॉप्युलेशन किंवा लोकसंख्या कंट्रोल करतं. दुसरं, ह्याच्यावर काय मर्यादा निर्माण होऊ शकतात. अँड स्पेस 10 मार्काचा आहे, जास्त इन्व्हेस्ट करायला टाइम नाही आहे, म्हणून आपण कन्क्लुजनमध्ये काय करू शकतो की ह्याचं वे फॉरवर्ड किंवा ह्याच्यावर सोल्युशन देऊ शकतो का, अजून काय की ह्या मर्यादा कशा कमी करता येतील. सुचतंय? लुक ॲट दिस नाव. स्ट्रक्चर कसं बनेल? ह्या 3 गोष्टी, इंट्रोडक्शन, तुमच्या बॉडीमधले 2 पार्ट्स, तुमचे वे फॉरवर्ड अँड सोल्युशन. तुमचं उत्तर बनेल 10 मार्कात लाईक दिस. इथे तुमचं फॉर्मल इंट्रोडक्शन जाईल, तुमचं कन्क्लुजन जाईल,
जे ठरलंय आपलं काय करायचंय, आणि इथे तुम्हाला कुठेतरी एक छोटासा इमॅजिनरी लाईन डोक्यात ठेवायची. इथे कुठेतरी तुम्हाला मर्यादा हा शब्द लिहून फक्त 2 मुद्दे लिहू शकले, नॉट मोर दॅन दॅट. एक पण चालेल, एक चालेल, 2 चालेल, कितीही चालतील, काही प्रॉब्लेम नाही. ओके, पण लिहिणं एक्सपेक्टेड आहे. मर्यादा आणि तुमचा हा जो मेजर पार्ट आहे उत्तराचा, की कशा पद्धतीनं महिला सक्षमीकरणामुळे लोकसंख्या नियंत्रित होते, हे तुमची हेडलाईन जाईल. आणि तुमचे असे आर्ग्युमेंट जातील 1 2 3 है ना, 4 5 जे काय तुम्हाला ॲटलिस्ट 5-6 मुद्दे जे मेजर आहेत, की कसं लोकसंख्या नियंत्रित होऊ शकते जर आपण महिला सबलीकरण केलं तर. आता बोलूया आपण व्हॉट अबाउट इंट्रो. स्ट्रक्चर समजलं? हा पार्ट नेसेसरी आहे का? मी असं म्हणत नाही कंपल्सरी, पण डिस्कस कमांड आहे म्हणून तुम्ही हे लिहिणं एक्सपेक्टेड आहे. प्रत्येक कमांडवर तुमचं उत्तर बदलत चालेल. ओके, प्रत्येक कमांडवर तुमचं उत्तराची स्टाईल बदलत चालेल. सिव्हिल सर्वंटची ही अपेक्षा बॉसकडनं त्याची अपेक्षा असते की बाबा तुला जे सांगितलं ते तू कर. काय जे सांगितलं ते कर, जेवढं सांगितलं तेवढंच, ना जास्त ना कमी. म्हणून डिस्कसचा अर्थ तुला समजत नसेल आणि तू लिहित असेल नुसती टिप लिहा लोकसंख्या नियंत्रण कसं होतं, तर मला ॲज अ बॉस मला हे वाटते की मी तुला सांगितलं होतं तू डिस्कस कर, तू लिहिली टिप. कळतंय? मी तुला म्हणलं डिस्कस कर, तू काहीतरी वेगळंच लिहून आलास. हा पॉईंट होतो, एक्झॅक्ट कमांड समजणं आणि ते कुठं काय लिहिणं हे समजायला हवं. म्हणून तुम्ही मर्यादा पण लिहू शकता. हे फार सुंदर होईल जर तुम्ही ह्याला म्हणजे न विसरता तुम्ही जर हे डोकं लावलं तर हे फार बेनिफिशियल असेल. 99% लोक हे मिस करतील, आय एम डॅम शुअर अबाउट दॅट. पण हा 1% क्राऊड असेल जो तिथे असेल. काय इंट्रोडक्शन करू शकला असता? वुमेन लेड डेव्हलपमेंट. मी बहुतेक हा शब्द कदाचित नक्कीच मी वुमेन लेड डेव्हलपमेंट, वुमेन सेंट्रिक डेव्हलपमेंट, ओके शब्द काय बघा, की वुमेन लेड डेव्हलपमेंट किंवा महिला केंद्रित विकास, हा जो शब्द आहे हा मी विजन म्हणून टाकितला असता कुठे कन्क्लुजन मध्ये. हा, पण मी सांगितलं असतं की हाऊ इट वर्क्स ऍक्च्युली, की महिला सक्षमीकरणामुळे लोकसंख्या कशी नियंत्रित होते. मी एका वाक्यात सांगितलं असतं की महिला सक्षमीकरण किंवा सबलीकरणामुळे होतं काय होतं, टोटल फर्टिलिटी रेट कंट्रोल होतो, प्रजनन दर कंट्रोल होतो. तो कसा आपण पुढे बोलणार, पण प्रजनन दर कंट्रोल होतो किंवा आपण टोटल फर्टिलिटी रेट म्हणतो, तो कंट्रोल होतो, कमी होतो, म्हणून लोकसंख्या नियंत्रण होतं. ते पुढील प्रमाणे कन्सेप्ट हिट शूट करायचं कन्सेप्टला, की काय होतंय नेमकं. इकडे तिकडे गप्पा मारण्यापेक्षा सरळ, की सबलीकरणामुळे, महिला सबलीकरणाच्या वेगवेगळ्या धोरणांमुळे होतं काय, अल्टिमेटली टोटल फर्टिलिटी रेट नियंत्रणात येतो, म्हणून लोकसंख्या. काय होतंय तुम्हाला, घाबरले? काय होतंय? हा, कम्फर्टेबल आहात? यू ओके? कंटिन्यू करू का असंच, की यू रिक्वायर समथिंग? फाईन ना? ओके, तर घाबरू नका. लोकसंख्या नियंत्रण कसं होतं ह्या कन्सेप्टला हिट करा. टोटल फर्टिलिटी रेट कंट्रोल होतो, लोकसंख्या नियंत्रण आपोआप होऊन जातं. सो कसं, कुणी सांगू शकेल मला? काय वाटतं तुम्हाला? महिला सक्षमीकरण सगळ्यात महत्वाचा मुद्दा. हा, कुणी बोलेल? एक्झॅक्टली शिक्षण. एक्झॅक्टली, की शिक्षण, साक्षरता वाढते. शिक्षणामुळे होतं काय, की तिला ह्या सगळ्या कुटुंब नियोजनाच्या पद्धती, कॉन्ट्रासेप्टिव्ह पद्धती ह्याबद्दल नॉलेज मिळतं. कुटुंब नियोजन, राईट. आरोग्य हा मुद्दा आपण आणखी एक लिहू शकतो, की आरोग्यामध्ये तिची सुधारणा होते, ज्यामुळे पॉप्युलेशन कंट्रोल किंवा टोटल फर्टिलिटी रेट कमी होतो. अजून एक्झॅक्टली आर्थिक स्वावलंबन, फायनान्शियल इंडिपेंडन्स है ना, आर्थिक स्वावलंबन हा पण तुम्ही मुद्दा लिहू शकता. इथे काय लिहिलं हे? आरोग्य. ओके, आरोग्य, शिक्षण, आर्थिक स्वावलंबन हे मुद्दे आहेत, की जे मुद्दे तुमच्याला गाईड करतील की तुम्हाला काय लिहायचं. तो मुद्दा काय होता? आर्थिक स्वावलंबन किंवा आरोग्य किंवा शिक्षण. ह्या पलीकडे आणखी काय वाटतं? एक, विवाहाच्या वेळीचं वय वाढतं. काय वाढतं? विवाहाच्या वेळीचं वय म्हणजे काय, की शिक्षण घेते, तिला रोजगारामध्ये तिला संधी मिळतात, विवाहाच्या वेळीचं वय वाढतं, ज्याच्यामुळे प्रजननक्षम वय कमी होऊन जातं. त्यामुळे मुलांना जन्म घालण्याची जी काही टेंडन्सी आहे ती कमी होऊन जाते. विवाहाचं वय वाढतं, हे देखील तुमचा मुद्दा आहे ना. विवाहाच्या वेळीचं वय वाढतं, निर्णय क्षमता वाढते.
अजून कोणी सुचवेल? राईट. तर स्वावलंबी ती बनते, चूल आणि मूल ह्या पारंपरिक भूमिकेच्या पलीकडे जाऊन ती बाहेर जाते. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये तिचं है ना, यू कॅन से एक रोल, तिची भूमिका वाढते. तुम्ही हे सगळे मुद्दे मेन्शन करू शकता, जसं शिक्षण, आरोग्य, इथे लिहू आपण रोजगारक्षम किंवा एक रोजगार, तिची क्षमता वाढते, रोजगारामध्ये तिचं पार्टिसिपेशन वाढतंय, लेबर फोर्समधलं पार्टिसिपेशन वाढतंय. म्हणून सिम्पली काय सांगायचंय की टोटल फर्टिलिटी रेट हा कमी होतोय. क्लिअर? क्लिअर का? ओके. आणि कन्क्लुजन असेल, हा बाय द वे, मर्यादा. अजूनही जरी ह्या सगळ्या आपण उपाययोजना राबवत असलो किंवा हे आपलं विजन दिसत असतं, हे विजन आहे, हे आपण राबवत, विजन आहे आपल्या समोर की आपण शिक्षणात असं करू, आरोग्यामध्ये असं करू, तिला स्वावलंबी बनवू. पण चॅलेंज अजूनही आहे. ते चॅलेंज म्हणजे भारतामधली पुरुष सत्ताक पद्धती हा मेन्शन व्हायला हवा. पॅट्रिआर्की ही आपला अजूनही चॅलेंज आहे. अजून काय चॅलेंज आहे, कुणी सांगू शकेल? मग तो एक मुद्दा होईल ना ह्याच्यामध्ये. तुम्ही अजून काय डिफरंट लिहू शकाल का प्लीज? होऊ शकतं, पण जाती व्यवस्थेमध्ये इथं हात घालण्याची गरज नाही. तर तो मुद्दा हा आहे मॅम. पुरुष सत्ताक पद्धतीमध्ये तुम्ही लिहू शकता की सामाजिक मानसिकता आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या ह्यामुळे महिलांना त्यांच्या भूमिकेमध्ये है ना, त्याचा संपूर्णपणे पद्धतीने वापर करता येत नाही, हा मुद्दा होऊ शकतो. परत एकदा मागे. नक्कीच मी आय एम एक्सपेक्टिंग समथिंग डिफरंट दॅन नाऊ पुरुष सत्ताक. ग्रामीण शहरी, चला हा पण सांस्कृतिक भेद. हा, मेल चाइल्ड प्रिफरन्स गोज टू पुरुष सत्ताक पद्धती. ग्लास सिलिंग आहे. कौशल्यांची कमतरता अजूनही. जर तिला आपण इंडिपेंडंट कसं बनवायचं, एम्पॉवर कसं करायचं, कौशल्यांची कमतरता अजूनही मानसिकता आहे. तुम्ही हा वेगळा डायमेन्शन लिहू शकता की कौशल्य, स्किल डेव्हलपमेंटवर लिहू शकता. पुरुष सत्ता हा तर डॉमिनंट फॅक्टर असेल. इव्हन तुम्ही पुरुष सत्ता हा मुद्दा आणि हे 2-3 मुद्दे ऍड करून की पुरुष सत्ताक पद्धती कुटुंबामध्ये कसं, ग्लास सिलिंग मध्ये कसं, कॉर्पोरेशन्समध्ये कसं, एवढं जरी लिहिलं ना तरी तुमचं काम संपलं. चॅलेंजेस अँड नाव हाऊ टू इम्प्रूव्ह दॅट. कसं की इथे जेंडर सेन्सिटायझेशन करणं आवश्यक आहे. सेन्सिटिव्हिटी वाढवणं आवश्यक आहे, ती जागरूकता वाढवणं आवश्यक आहे. महिलांचे अधिकार, समानता, जेंडर सेन्सिटिव्हिटीची गरज आहे, जेणेकरून हे चॅलेंजेस आपण दूर करू शकतो आणि महिलांना लोकसंख्या नियंत्रणामध्ये त्यांचा हातभार आपण तिथे वाढवू शकतो, रोल वाढवू शकतो, है ना. सो वुमेन लेड डेव्हलपमेंट महिला किंवा हे काय महिला केंद्रित विकास म्हणा, हे सगळे मुद्दे तुम्ही ॲज अ विजन म्हणून तुमच्या कन्क्लुजनमध्ये मेन्शन करू शकता. द आयडिया वॉज ओनली की हाऊ टू नलिफाय दी चॅलेंजेस. स्किल डेव्हलपमेंट, माइंडसेटमधला चेंज, सेन्सिटिव्हिटी वाढवणं, लैंगिक समानतेवर जागरूकता निर्माण करणं, हे सगळे मुद्दे त्यामध्ये येऊ शकतात. त्यांचा मुद्दा बघा कसा आहे की इंट्रोडक्शन मध्ये राईट टू एज्युकेशन RTE मेन्शन करू शकतो का, आणि त्यानं महिलांमध्ये जागरूकता वाढली, शिक्षण वाढली. जर प्रश्न स्पेसिफिकली राईट टू एज्युकेशनवर किंवा शिक्षणामुळे कशी महिलांमध्ये जागतात तर मी तो मेन्शन केला असता. परत बघा, समजलं मी काय करतोय? तुमचं इंट्रोडक्शन, प्रश्नाचं इंट्रोडक्शन, त्यातला एक मुद्दा फक्त फोकस नाही करायचा आहे, तो RTE किंवा शिक्षण आणि महिला सबलीकरणाचा किंवा पॉप्युलेशनचा रोल असला असता तर प्लीज. परफेक्ट, गो ऑन. एखादा सुचतं तुम्हाला नक्की, म्हणजे वी हॅव 10 आयडियाज फॉर इंट्रोडक्शन इवन. प्लीज गो ऑन. स्टेट कम्पेअर करू शकता, केरला विथ बिहार, केरला विथ हरियाणा. You can compare that. on global level you can compare Brazil with other countries. even श्रीलंकेमध्ये पण चांगलं काम झालं ह्यावर. बोस्निया फॅमिली या नावाचा एक ब्राझील मधला प्रोग्राम आहे, दॅट हॅज क्रिएटेड फॅब्युलस रिझल्ट्स इन दॅट, की कशा पद्धतीने वुमेन एम्पॉवरमेंट होती आणि लोकसंख्या कंट्रोल होतीये. सो तुम्ही हे देखील मेन्शन करू शकता. कंट्रीज कम्पेअर करणं, स्टेट्स कम्पेअर करणं, रिजन्स कम्पेअर करणं इट्स टोटली पॉसिबल. आय थिंक कोट ही खूप सुंदर आयडिया आहे. 20 प्रश्नापैकी एक प्रश्नात कुठेतरी जाणं, GS मध्ये जाणं फार चांगली गोष्ट आहे, पण तो कुठे टाकावा असा कुठलाही रूल नाही. इफ इट सूट्स इन युअर इंट्रोडक्शन, बी व्हेरी व्हेरी है ना की फ्लेक्झिबल अबाउट दॅट, तिथे लावून टाका. कन्क्लुजनला पण चालेल, असा काहीही नियम नाही. कोट इज अबाउट की प्रोग्रेस ऑफ सोसायटी डिपेंड्स ऑन द प्रोग्रेस ऑफ वुमेन. मी ह्याला थोडंसं काउंटर करतो. द क्वेश्चन वॉज नॉट अबाउट प्रोग्रेस ऑफ सोसायटी, द क्वेश्चन वॉज अबाउट पॉप्युलेशन कंट्रोल. क्वेश्चन वॉज स्पेसिफिकली अबाउट पॉप्युलेशन कंट्रोल. जर तुमच्याकडे कोट पॉप्युलेशन कंट्रोल आणि वुमेनशी निगडीत असेल तर तो लावा.
अदरवाईज काय होईल की ते पॅच वर्क वाटेल, की तुमच्याकडे कोट आहे म्हणून तुम्ही दिलाय, लावलाय, की जरी तो प्रश्नाला मॅच नसेल होत तरी लावलाय. क्वेश्चन वॉज अबाउट नॉट डेव्हलपमेंट ऑफ सोसायटी, क्वेश्चन वॉज अबाउट पॉप्युलेशन कंट्रोल. नाही म्हणू शकत. इथं का नाही म्हणू शकत? कारण फक्त प्रश्न शिक्षणावर नाही, प्रश्न शिक्षणावर संपूर्ण महिला सबलीकरणावर. परत बघा, महिला सबलीकरणामध्ये 3 डायमेन्शन्स आहेत. सक्षमीकरणामध्ये 3 डायमेन्शन्स आहेत. त्यांचं सामाजिक सक्षमीकरण, त्यांचं आर्थिक सक्षमीकरण आणि त्यांचं राजकीय. सामाजिकमध्ये यू हॅव एज्युकेशन अँड यू हॅव हेल्थ. आर्थिकमध्ये त्यांचा रोजगार असेल, त्यांचे कौशल्य असतील, त्यांचा फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट वाढवणं असेल. पॉलिटिकलमध्ये त्यांना पॉलिटिकल रिझर्वेशन्स, त्यांचा नेतृत्व वाढवणं असेल. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वुमेन एम्पॉवरमेंटमध्ये येतात. आणि यू आर फोकसिंग ओनली ऑन 1 डायमेन्शन. राईट ना पॉईंट? आता ही डायग्राम पण तुम्हाला आयडिया देऊ शकली असती तुम्हाला लिहायचंय काय. कळतंय की एज्युकेशन, हेल्थ, रोजगार, कौशल्य, क्रयशक्तीमधला त्यांचा सहभाग, त्यांचं नेतृत्व राजकीय शक्तीवर, ह्यानं कशी लोकसंख्या कमी होतीये हे पण डायमेन्शन येऊ शकले असतं. कुणी हातवर केलं तर मॅम? ऑफकोर्स मॅम, of course yes, you can talk about pink collar jobs. The pink collar job concept is about the concentration of women in particular professions only. If you observe the certain professions like nurses म्हणा, even air hostesses म्हणा, teachers म्हणा, doctors म्हणा, more women are represented in these professions, and that's why we call them as sarcastically the pink collar jobs. Okay, कलर नाही कुठला, पण इट्स सार्कास्टिक रिप्रेझेंटेशन ऑफ दॅट. म्हणून तुम्ही हे मेन्शन करू शकता. पण कुठे? वेर लिमिटेशन मध्ये. ओके, कुठे? लिमिटेशन मध्ये. ओके, सो कळले आयडियाली? ओके, प्लीज तुम्ही फ्रँकली तुमची आयडिया सांगा, म्हणजे मला करेक्ट करायला फार सोपं जातं. तुमच्या डोक्यामध्ये पण क्लॅरिटी येते की हां हे करायचंय किंवा नाही करायचं. ओके,